हमास इस्रायल युद्ध हे केवळ शस्त्रांनी लढलं जात नाहीये, तर तिथे एक वेगळीच लढाई सुरू आहे। इस्रायलने मार्च 2025 पासून सुमारे 2.5 महिने गाझाची अन्नकोंडी केली होती। आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव वाढल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये मदतीचे ट्रक सोडले खरे, मात्र ती मदत तुटपुंजीच असल्याचं दिसतंय। सध्या गाझामध्ये उपासमारीचा भीषण प्रश्न उपस्थित झालाय। जी काही मदत सोडली जाते किंवा वितरित केली जाते त्यावर केवळ इस्रायलचंच नियंत्रण आहे आणि त्यामुळे अन्न वितरणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। आता इतर अरब राष्ट्रांनी आकाशातूनही गाझा पट्टीत मदत सोडण्यास सुरुवात केली आहे, मात्र ही मदत खरंच पुरेशी आहे का? या मदतीमुळे गाझामधली उपासमार थांबेल का? इस्रायलकडून खरंच अडवणूक केली जाते का? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। गाझामध्ये भयंकर उपासमार, शेकडो भूकबळी, आकाशातून आलेली मदत गायब। 24 जुलैला संयुक्त राष्ट्रांनी एक निवेदन जारी केलं। युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रेफ्युजीज या संस्थेचं हे निवेदन। त्यात म्हटलं होतं, गाझामधली जनता मृत किंवा जिवंतही नाही, ते चालणारे मृतदेह झालेत। या निवेदनातून गाझामधील गंभीर मानवतावादी समस्येकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न, कारण सध्या गाझामध्ये उपासमारीचा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। गाझामध्ये मार्च महिन्यापासून सुमारे 133 नागरिकांचा उपासमारीमुळे बळी गेलाय। यात 87 लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती गाझाच्या आरोग्य विभागाने दिली आहे। यावर संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे। गाझामधली उपासमार एका गंभीर वळणावर गेली आहे। तिथून आलेल्या माहितीनुसार 1/3 लोकसंख्या अनेक दिवस सलग उपाशी राहते। यात लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे। 1/4 लोकसंख्या कुपोषित आहेत। सुमारे 1 लाख महिला आणि लहान मुलं ही गंभीर कुपोषित आहेत आणि त्यांच्यावर तातडीने उपचार आवश्यक आहेत। संयुक्त राष्ट्रांनी ही भीती व्यक्त केल्यानंतर इस्रायलने रविवारपासून गाझापट्टीत आणखी मदत सोडण्याची तयारी दाखवली आणि त्यानुसार इस्रायली विमानांमधून पॅराशूटमधून गाझापट्टीमध्ये जीवनावश्यक वस्तू सोडण्यात आल्या। आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीसाठी इस्रायल संरक्षण मंत्रालयाने आकाशातून मदत पाठवण्याचा निर्णय घेतलाय। रविवारी सुमारे 7 पॅकेजची मदत खाली पाठवण्यात आली। यात पीठ, साखर आणि इतर प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा समावेश असल्याची माहिती इस्रायलने दिली। तर रविवारी जॉर्डन, यूएई या अरब राष्ट्रांनीही गाझामध्ये हवाई मदत सोडण्यास सुरुवात केली आहे। दोन्ही देशांनी संयुक्तपणे ही मदत सोडली आहे। जॉर्डनच्या कार्गोनं 25 टनांचं हे अन्न आणि इतर वस्तूंचं पॅकेज गाझामध्ये सोडलंय। जॉर्डनने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे। ही मदत गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अतिरिक्त मदत आहे। जमिनीवरून देण्यात येत असलेल्या मदतीला पूरक अशी ही मदत आहे। ती मदत थांबवली जाणार नाही, असंही जॉर्डननं स्पष्ट केलंय। तर इजिप्तनंही अधिक मदत गाझामध्ये पाठवायला सुरुवात केली आहे। अनेक ट्रक गाझाच्या दिशेनं रवाना करण्यात आले। रविवारपासून इस्रायलनं गाझाच्या 3 भागांमध्ये ठराविक काळासाठी शस्त्रसंधी सुरू केली आहे। या दरम्यान आता हवाई मदत सोडली जाणार आहे। गाझा शहर, देर अल बलाह, अल मवासी या 3 शहरांमध्ये ही तात्पुरती शस्त्रसंधी करण्यात येते। सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत कोणतेही हल्ले केले जाणार नाहीत, असं इस्रायलनं स्पष्ट केलंय। त्यानंतर आता हवाई मदत सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जरी इस्रायलने हा दावा केलेला असला तरी अद्याप मदत वितरण केंद्रांवरील हल्लेही थांबलेले नाहीत। शनिवार रविवार दरम्यान अन्न वितरण केंद्रांवरील हल्ल्यांमध्ये 41 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचा दावा गाझा आरोग्य विभागाने केलाय। तर संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफनं इस्रायल आणि जॉर्डन, यूएईनं केलेल्या प्रयत्नांचं स्वागत केलंय। या प्रयत्नांमुळे अनेक जीव वाचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असंही युनिसेफनं म्हटलंय। दरम्यान अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गाझामधील उपासमार आणि कुपोषणाच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली आहे। हे खूप भयानक आहे। मी जेव्हा त्या मुलांना पाहिलं, लोकांना तिथं अन्न चोरताना, पैसे चोरताना पाहिलं, फार वाईट वाटलं। ते अन्नासाठी पैसे, शस्त्र चोरत आहेत। सारं काही पोटासाठी चाललंय। फार गोंधळ आहे तिथं। सारं गाझाच गोंधळात अडकलंय। त्यांना गाझापट्टी फार वर्षांपूर्वीच दिली गेली का, तर त्यांना तिथं शांतता मिळेल, मात्र त्यांना काही फार साध्य झालं असं दिसत नाही। उलट तिथली परिस्थिती अधिक चिघळली आहे। गाझामध्ये अधिक अन्न मदत सोडण्याबाबत मी नेतान्याहूंशी बोललोय। अमेरिकन अध्यक्ष यांनी म्हटल्याप्रमाणे इस्रायलने अधिक मदत सोडण्याचा निर्णय घेतलाही असेल, मात्र ही मदत पॅलेस्टिनींपर्यंत पोहोचतच नाही, असा दावा पॅलेस्टिनी नागरिकांनी केलाय। आम्ही तर काहीच पाहिलं नाही। ना आकाशातून मदत आली, ना जमिनीवरून। कुठे आली मदत? आम्ही तर इथेच बसलोय, इथंच रस्त्याच्या कडेला।
काही मिळालं नाही. काही म्हणजे काहीच आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आम्ही इथे या तंबूमध्ये भिकाऱ्यासारखे बसलोय. एखाद किलो पीठ आम्हाला मिळेल या आशेनं. आमच्यापर्यंत तर कुणीही काहीही घेऊन आलेलं नाही. आज त्यांनी सांगितलं की मानवतावादी शस्त्रसंधी केली. आम्हाला तर नाही दिसली. आम्ही विमानं तर पाहिली, पण त्यांनी काय टाकलं खाली ते काहीही दिसलं नाही. जर त्यांनी काही टाकलंच असेल तर ते थोडेसेच बॉक्स असावे. तुम्हाला खरंच वाटतं का की ते पुरेसे असतील? इथं या तंबूमध्ये किती कुटुंब राहतात याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅम्पमध्ये किती जण राहतात ते माहिती तरी आहे का? तर दुसरीकडे इस्रायलनं मात्र आकाशातून सुमारे 28 बॉक्सची मदत पाठवल्याचा दावा केलाय. तर गाझाच्या कॅरोन शालेम सीमेजवळही सर्व मदत अशीच पडून असल्याचाही दावा केलाय. एक व्हिडिओ जारी करत इस्रायलनं ही मदत दाखवली आहे. या केंद्राकडे कुणीही फिरकत नसल्याचंही इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आम्ही इथे सुमारे 1000 ट्रकभरून मदत साठवून ठेवली आहे. गाझामध्ये ही मदत पाठवली. मात्र या मदतीचं अद्याप वितरण झालेलं नाही. आंतरराष्ट्रीय संघटना आणि इतर संस्था ही मदत पुरवणार आहेत. त्यांच्यासह आम्ही काम करत आहोत. मात्र अद्याप या मदतीचं वितरण झालेलं नाही. इस्रायलनं कोणतीही मदत अडवून ठेवलेली नाही असाही दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केलाय. उलट हमास जाणून बुजून या परिस्थितीचं भांडवल करत असल्याचा आरोप इस्रायलनं केलाय. हमास या मदतीवरून आक्रमक आणि चुकीची माहिती पसरवते. त्यांना गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांबद्दल कळवही नाही किंवा त्यांना त्यांच्या सुरक्षेशी काही घेणं देणं नाही. त्यांना या मदतीच्या आडून इतर हेतू साध्य करायचे आहेत. त्याच्यासाठी ते या मदतीचा भांडवलासारखा वापर करतायत. तर गाझामधील अधिकाऱ्यांनी एक निवेदन जारी करून इस्रायलवर प्रत्यारोप केले. रविवारी गाझा मीडिया ऑफिसनं जारी केलेल्या निवेदनानुसार केवळ 73 ट्रक गाझा पट्टीत आले. त्यातली सगळी मदत मोजली तर केवळ 2 ट्रक इतकीच मदत आलेली आहे. इस्रायलनं सोडलेली हवाई मदत हे इस्रायलनं आखलेल्या रेड झोनमध्ये पडली आहे. तिथं नागरिकांना जाण्यास मनाई आहे. त्यामुळे मदत प्रत्यक्षात मिळालेली नाही. त्यामुळे खोटी बातमी आणि अफवा पसरवू नयेत. उपासमार आता आणखी पुढे वाढतीये. परिस्थिती गंभीर होतीये. या परिस्थितीला इस्रायल, त्यांचे मित्र अमेरिका आणि पाश्चात्य जगत जबाबदार आहे. तातडीनं अधिक मदत गाझामध्ये सोडावी. नागरिकांना सीमा ओलांडू द्याव्यात. इस्रायलनं केलेली अन्याय्य अन्न कोंडी तोडावी अशा मागण्या गाझामधील अधिकाऱ्यांनी केल्या. नाहीये तर हा गाझामधील नागरिकांचा अधिकारच असल्याचं म्हटलंय. तर इस्रायलच्या तात्पुरत्या मानवतावादी शस्त्रसंधीवरही हमासनं टीका केली आहे. दरम्यान रविवारी उपासमारीमुळे आणखी 6 नव्या मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे गाझामध्ये कुपोषणामुळे आता 133 जणांचा मृत्यू झालाय. त्यात 87 मुलांचा समावेश आहे. तर अन्न वितरण केंद्रावरील हल्ल्यांमध्ये 27 मे पासून ते आतापर्यंत 1132 पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय. तर 7521 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इस्रायल आणि हमासमध्ये अजूनही दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. मात्र प्रत्यक्षात पॅलेस्टिनींची सद्यस्थिती पाहता यावर हे युद्ध थांबणं हाच सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. कारण युद्ध थांबल्यास पॅलेस्टिनींपर्यंत सर्व आवश्यक मदत पोहोचणं शक्य होऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.